आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. कोल्हापूर खंडपीठाचा ऐतिहासिक निर्णय. TET अभावी पदोन्नती रोखू नका. गुणवंत शिक्षकांना 2028पर्यंत संधी द्या. तसेच जुन्या पेन्शनसाठी एकजुटीचे आव्हान. 17 जुलै 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर काय मागण्या होत आहे. महाराष्ट्रातील शिक्षकांच्या पदोन्नती प्रक्रियेसंदर्भात अत्यंत महत्त्वाचा ठरू शकणारा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने 7 जुलै 2026 रोजी दिला असल्याचा दावा शिक्षक संघटनाकडून करण्यात येत आहे. या निर्णयामुळे केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील याचिकाकर्त्यांना नव्हे तर राज्यातील केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक आणि सेवाज्येष्ठतेवर आधारित विविध पदोन्नती प्रक्रियेसाठी नवे धोरण निश्चित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. श्री रामचंद्र यशवंत कदम व इतर यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील निर्णयात न्यायालयाने गुणवत्ताधारक उमेदवारांना केवळ MTET CTET पात्रता नसल्याच्या कारणावरून पदोन्नतीपासून वंचित ठेवणे योग्य ठरणार नाही असे मत नोंदवल्याचे सांगितले जात आहे. त्याऐवजी अशा उमेदवारांना तात्पुरत्या प्रोव्हिजनल स्वरूपात पदोन्नती देऊन त्यांनी निश्चित मुदतीत MTET CTET पात्रता प्राप्त करण्याची संधी देण्याचा मार्ग न्यायालयाने स्वीकारल्याचे शिक्षक संघटनाचे म्हणणे आहे. निर्णयातील महत्त्वाचे मुद्दे. निर्णयानुसार गुणवत्ता यादीतील पात्र ठरलेल्या उमेदवारांना केंद्रप्रमुख पदावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती व पदोन्नती देता येईल. अशा उमेदवारांना ऑगस्ट 2028पर्यंत MTET CTET परीक्षा उत्तीर्ण होण्याची संधी देण्यात यावी. जर संबंधित उमेदवाराने निर्धारित मुदतीत TET पात्रता प्राप्त केली नाही तर त्याची पदोन्नती आणि त्या पदाचे लाभ आपोआप रद्द होतील असेही नमूद करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. राज्यभरातील शिक्षकांसाठी निर्णय महत्त्वाचा. या निर्णयाचा परिणाम केवळ केंद्रप्रमुख पदापुरता मर्यादित राहणार नाही असे शिक्षक संघटनाचे मत आहे. सध्या राज्यात केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक तसेच सेवाज्येष्ठतेवर आधारित विविध पदोन्नती प्रक्रियेमध्ये TET पात्रतेचा मुद्दा वादग्रस्त ठरत आहे. त्यामुळे ह्या निर्णयाचा आधार घेत राज्य सरकारने एक समान पदोन्नती धोरण स्वीकारल्यास हजारो शिक्षकांना दिलासा मिळू शकतो. शिक्षक संघटनाचे मते. ह्या निर्णयामुळे गुणवत्ताधारक शिक्षकांना न्याय मिळेल, सेवाज्येष्ठ शिक्षकांवर अन्याय होणार नाही आणि सर्वोच्च न्यायालयाने TET संदर्भात घालून दिलेल्या अटीचीही सन्मान राखला जाईल. केंद्रप्रमुख जाहिरातीतील अटीवरही भर. संघटना आणि केंद्रप्रमुख पदाच्या जाहिरातीतील एक महत्त्वाच्या बाबीकडे लक्ष वेधले आहे. जाहिरातीतील MTET CTET पात्र होणे अशी भविष्यकालीन अट नमूद करण्यात आली असून अर्ज करतानाचा MTET CTET उत्तीर्ण असणे अशी स्पष्ट अट नमूद करण्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे गुणवत्ताधारक उमेदवारांना पदोन्नतीची संधी देऊन नंतर निश्चित कालावधीत TET पात्रता पूर्ण करण्याचा निर्णय न्यायालयाने मान्य केल्याचे संघटनाचे म्हणणे आहे. शिक्षक, आमदार व संघटनांना आव्हान. TET संदर्भातील बैठकीत ह्या निर्णयाचा गांभीर्याने विचार करून राज्य सरकारकडे एक समान धोरणाची मागणी करावी अशी विनंती शिक्षक, आमदार आणि विविध शिक्षक संघटनांना करण्यात आली आहे. गुणवत्ता शिक्षकांना न्याय देतानाच सेवाज्येष्ठ शिक्षकांवर अन्याय होणार नाही अशी संतुलित धोरणाची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. हजारो शिक्षकांच्या अपेक्षा वाढल्या. राज्यातील अनेक शिक्षक पदोन्नतीसाठी पात्र असून TET अटीमुळे त्यांची प्रक्रिया रखडल्याची भावना व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत कोल्हापूर खंडपीठाच्या निर्णयाच्या आधारे राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेतल्यास पदोन्नती प्रक्रिया वेगाने मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शिक्षक संघटनाचे म्हणणे आहे की गुणवत्तेलाही न्याय, सेवाज्येष्ठतेलाही न्याय आणि TET अटीचाही सन्मान या तत्त्वावर राज्यभरात एकसमान पदोन्नती धोरण लागू झाल्यास न्यायालयीन वाद कमी होतील आणि शिक्षकांमध्ये निर्माण झालेली अनिश्चितताही दूर होईल. महत्त्वपूर्ण. जुन्या पेन्शनसाठी जनजागृती आव्हान. कर्मचाऱ्यांच्या एकजूट ठेवण्याचं आव्हान. राज्यातील शिक्षक व सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये जुन्या पेन्शन योजनेबाबत पुन्हा एकदा जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सेवार्थ प्रणालीतील बदलामुळे काही दिवस पगार उशीर झाल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांचे गृहकर्जाचे हप्ते, घर कर्ज आणि आर्थिक नियोजन विस्कळीत झाल्याचे उदाहरण समोर आले. ह्याच पार्श्वभूमीवर निवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. निवृत्तीनंतर आजारपण, वैद्यकीय खर्च आणि दैनंदिन गरजांसाठी नियमित पेन्शन अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. भविष्यात मुलं कमावती झाली तर त्यांच्या उत्पन्नावर वृद्ध आईवडिलांच्या उपचाराचा उदरनिर्वाहाचा भार पडू नये यासाठी सुरक्षित पेन्शन व्यवस्था आवश्यक असल्याचा मुद्दा मांडण्यात आला. जुन्या पेन्शनच्या समर्थनार्थ समाज माध्यमांवर जनजागृती करण्यास कोणताही संकोच बाळगू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
कर्मचाऱ्यांच्या एकजुटीमुळे यापूर्वी NPS धारक मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना कौटुंबिक पेन्शनचा लाभ मिळवून देण्याचं यश आल्याचे नमूद करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांच्या स्वतःच्या तसेच पुढील पिढ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी सकारात्मक पद्धतीने जनजागृती सुरू ठेवावी आणि एकजूट कायम ठेवावी असे आवाहन या संदेशातून व्यक्त करण्यात आले आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक शेअर आणि अखिल दामसर आहे चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. मित्रांना शेअर करायला विसरू नका. असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील.